अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काही गोष्टी या योगायोगाने घडतात. श्री दत्त प्रबोधाच्या ग्रंथाचेही तसेच घडलं. माझ्या कधी ध्यानीमनीही नव्हतं की मी एखाद्या पोथीचं या ग्रंथाचं सुरस कथानिरूपण करेल. आत्म्याचं गहन तत्त्वज्ञान सोप्या मराठी भाषेत मी आपल्याला उलगडून दाखवेल. पण ही अशक्य वाटणारी गोष्ट श्री दत्तात्रेयांच्याच कृपेने शक्य झाली. माझ्याकडून या ग्रंथाचे श्री दत्तगुरूंनीच वाचन करून घेतले. श्रोतेहो, या दत्तप्रबोध ग्रंथाचे एकूण 60 अध्याय असणार आहेत, 61 अध्याय असणार आहेत. तर आपण एक एक करून प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक अध्याय पाहणार आहोत. तर आपल्याला छोटीशी विनंती आहे की आजपासूनच मी या ग्रंथाचे वाचन सुरू करत आहे. तर आपल्याला छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्याला येणारे सर्व अध्याय सर्वात आधी ऐकायला मिळतील. तर अध्याय पहिल्याला सुरुवात करूयात. येथे आपल्याला 21 दिवसात या 61 अध्यायांचे वाचन पूर्ण करायचे आहे. तर आज आपण पाहणार आहोत श्री दत्त प्रबोध अध्याय पहिला, कृपाप्रसादाची मागणी. अखंड सिद्धिदायका गजानना, विघ्नहर्त्या दयाघना, हेरंबा, तुझ्या कृपादृष्टीमुळेच हा ग्रंथ सिद्ध होणार आहे. ज्याप्रमाणे पर्जन्यवृष्टीविना एकही कण धान्यभूमीत उगवू शकत नाही, त्याचप्रमाणे तुझ्या कृपा दृष्टीविना कोणतेही कार्य होऊ शकत नाही. जलाशिवाय नुसत्या विहिरीला काही अर्थ नाही, काठिण्याखेरीज धातूला अर्थ नाही आणि प्राणाविना शरीराला अर्थ नाही. तसाच तुझ्या कृपाकटाक्षाशिवाय या जीवनालाही अर्थ नाही. हा जो मी ज्ञानबोध रसाचा यज्ञ मांडलेला आहे, त्याची परिपूर्ती करण्यास, सांगता करण्यास विघ्नहरा तुझे आगमन व्हावे आणि तू या कार्याची सांगता करावीस. तू सिद्धिबुद्धीचा दातारू आहेस, श्रुतीशास्त्राचा जनक आहेस. मला पामराला त्यांचा आदिअंत आकळू शकत नाही, पण एकाक्षर मंत्राच्या अनुष्ठानामुळे त्यांची थोडीफार तरी गोडी आणि गुण कळू लागले आहेत. म्हणून हे सिद्धिबुद्धीच्या दातारा, माझी करुणा येऊन मला आपल्या उराशी घे. कृपादृष्टीनं पावन कर. माझ्यासारख्या पतित पामराचा उद्धार कर. आणि हा जो मी ग्रंथ राजाचा संकल्प सोडला आहे, तो सरस्वतीच्याही कृपादृष्टीने संपन्न करत सिद्धीस नेण्यास हे मूषक वाहना तू सत्वर ये. दीनदुर्बळांची सावली, अनाथवस्तांची माऊली अशी जी माझी गुरु माऊली, तिलाही मी विनम्र भावानं प्रणिपात करतो आणि माझे मनोरथ पूर्ण करण्यासाठी कृपाळू होऊन माझ्या अहंबुद्धीचा विनाश करून स्नेहभरा आशीर्वाद तिनं मला द्यावा अशी प्रार्थना करतो. हे आदी अनादी विश्व उद्धारा, सद्गुरू कृपाळा, मोक्षपदाचं गुप्त धन दाखवून आपणच मला परमपावन अशी गोष्ट चोखाळायला लावली आणि या पार्थिव जगताची नश्वरता, तिचं क्षणभंगुरत्वही पटवलं आहे. आणि तरीही अतिशय लीन होऊन आणखी एक मागणं आपल्यापाशी मागायचं आहे. ते म्हणजे मी जो हा ग्रंथयज्ञ सिद्ध केला आहे, त्याची सांगता करण्यासाठी मला बळ द्यावं व स्वतःच हे कार्य पार पाडण्यासाठी समक्ष अवतीर्ण व्हावं. ग्रंथयज्ञाचा संकल्प सोडताना माझ्या अल्पमतीची मला जाण आहे आणि तरीही आपल्या कृपाबळाच्या सामर्थ्यानं संपन्न होऊन मी हे कार्य करणार आहे. आपण म्हणाल की कितीतरी अतिरथी महारथी अशा महाकवींनी आपापल्या काव्यग्रंथाद्वारे हे तत्त्वज्ञान निरूपण केलं आहे आणि अखिल जगताला ज्ञानाचं भांडार खुलं करून दिलं आहे. त्यामुळे त्या महाकवींच्याही पुढे तुझा काय प्रकाश पडणार, तेही खरं आहे. परंतु आकाश विहार करून बलदंड गरुडानं जरी ते व्यापून टाकलं असलं तरी चिमणीलाही त्या आकाशात विहार करावासा वाटणार नाही का? ती करू शकणार नाही का? परमेश्वराची पूजा एखाद्या धनवंत कुबेरानं अगदी षोडशोपचारे केली असली तरी दीनदुबळ्या दरिद्री भक्तानं पूजा करू नये का? ज्याला त्याला आपल्या कुवतीप्रमाणे भगवत भक्ती करण्याची पूर्ण मुभा आहे, सवलत आहे. म्हणून हे भगवंता, माझ्यात जे न्यून आहे ते पूर्ण रूप करण्याकरता ये. आता वंदन माता पित्यास, ज्यांनी अनेक हालअपेष्टा सोसून संकट यातनांना तोंड देऊन सर्व कोडकौतुक पुरविलं, प्रेमाने संगोपन केलं, पैसे वेचून शिक्षण दिलं, नावलौकिक मिळवून दिला, त्या जगत वंद्य माता पित्यास साष्टांग प्रणिपात. त्यांच्याही प्रेरणेने
त्यांच्या आशीर्वादाच्या सामर्थ्याने मी हा ग्रंथयज्ञ यथाशक्ती तडीस नेईल. शेवटी हे चित्तचालका, चैतन्यघना, हृदयनिवासी नारायणा, तुझ्या कृपा कटाक्षावर सर्व काही अवलंबून आहे. तुझ्या नामाच्या गोडव्याने मुकाही वाचाळ होतो, पंगूही दुर्लंघ्य असा पर्वत ओलांडू शकतो, फार वेडाही शहाणा होतो. तुझ्या कृपेचा महिमा अगाध आहे. म्हणून ह्या दिनाची विनवणी एवढीच आहे की पूर्ण कृपादृष्टीने हा संकल्प सिद्धीस न्यावा. ज्याच्या नुसत्या श्रवणानंही सर्व मनोरथ पूर्ण होतात, अशा ह्या श्री दत्तप्रबोध ग्रंथाचा सर्व संत महंतही परमार्श घेवोत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अध्याय पहिला समाप्त.